यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. त्यांचं म्हणजे हेच होतं अशा पद्धतीने. आता ही क्लिप विरोध्यांची हे काय म्हणले ते ऐकावं. कंपनी आता दुरुस्तीचं काम, वायडनिंगचं काम त्या ठिकाणी खेड शिक्रापूर रस्त्याचं करते. बजेटमधून पैसे आले नाही म्हणतात, तर 20 कोटी 15 कोटी रुपये आपल्या पैसे आणा. माझी त्यांना अडचण नाही आहे. त्यामुळे उलट त्यांनी ते असं जे उद्योग करतात ते थांबवा. उलट की तालुक्यात शांततेत. आता शिरूर तालुक्यात तुम्हाला ऐकायला मिळतं का? मावळ तालुक्यात मी मागणीच काम करत होतो. पत्रकार परिषद सुरुवातच तशी वाजवला तो कोणाचा आहे त्यांचाच आहे असं आम्ही व्हेरिफिकेशन करू शकत नाही. जो काय असतो तो असतो. पालकमंत्री हे मी मान्य करतो, परंतु शातकारच्या हिशोबाने ते सगळ्या आमदारांचे पुणे जिल्ह्यातल्या त्या DPC जो राजवरूनचा आराखडा केला म्हणतात, पण त्याचे निम्मे पैसे मी आमदार जागेवर आले आणि PWDचे जे आले नाहीत यांची सत्ता यांनी तिथं जाऊन आणायला पाहिजे होते, पण ते आणले नाही. त्यांचं म्हणजे हेच होतं अशा पद्धतीने. आता ही क्लिप विरोध्यांची हे काय म्हणले ते ऐकावं. कचऱ्यांचं मला पत्रकार परिषद दिलीप मोहिते सुरुवातच तशी वाजवला तो कोणाचा आहे त्यांचाच आहे असं आम्ही व्हेरिफिकेशन करू शकत नाही. जो काय असतो तो असतो. कंपनी आता दुरुस्तीचं काम, वायडनिंगचं काम त्या ठिकाणी खेड शिक्रापूर रस्त्याचं करते. बजेटमधून पैसे आले नाही म्हणतात, तर 20 कोटी 15 कोटी रुपये आपल्या कृषी विभागाच्या इमारतीला त्या ठिकाणी 15 कोटी रुपये आत्ताच्या बजेटमध्ये आले. पालकमंत्री हे मी मान्य करतो, परंतु शातकारच्या हिशोबाने ते सगळ्या आमदारांचे पुणे जिल्ह्यातल्या त्या DPCच्या सभागृहाचे पालकमंत्री आहे आणि त्याच्या संविधानिक अधिकारानं मी त्या ठिकाणी DPC जो राजवरूनचा आराखडा केला म्हणतात, पण त्याचे निम्मे पैसे मी आमदार जागेवर आले आणि PWDचे जे आले नाहीत यांची सत्ता यांनी तिथं जाऊन आणायला पाहिजे होते, पण ते आणले नाही. परंतु मी ते आराखडा पूर्ण करणार पैसे आले. परंतु भीमाशंकर इको टुरिझम मधून 33 कोटी रुपयाचं टेंडर झालं, कामं सुरू होत आहेत. आपल्या खेड तालुक्यातील मग आमचं सौरंग्याचं डोंगर असेल, आपलं भोश्याचं तुकाई मंदिर असेल, खरपुडीचं खंडोबाचं मंदिर असेल, त्याचबरोबर कुंडेश्वर मंदिर असेल,